हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. सकाळचे वाजत आलेले आहेत जवळपास 8:30 आणि आता इथे सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामांना. तर सकाळच्या कामाची सुरुवात करत असताना बऱ्यापैकी प्लॅनिंग हे रात्रीच झालेलं असतं आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये ते कामांची लिस्ट चालू असते. जसं की सकाळी उठल्याबरोबर झाडू मारायचा आहे, लादी पुसायची, कपडे धुवायचे, टिफिन बनवायचा आहे, मुलांना शाळेत पाठवायचं आहे, नवऱ्याला ऑफिसला पाठवायचं आहे आणि सगळ्यांचं अगदी कसं परफेक्ट वेळच्या वेळी झालं पाहिजे. आणि हे सगळं सांभाळताना, हे सगळं करत असताना महिलांची, गृहिणींची एकच धावपळ चाललेली असते. सगळ्यांचं व्यवस्थित आवरता आणि सगळी कामे व्यवस्थित वेळेवर करता अगदी दमछाक होऊन जाते. आणि मग एकच आपल्याला ऐकायला येतं, की गृहिणींची चिडचिड होते आणि कधीतरी आपल्याला घरातून देखील असं ऐकायला येतं, "तू हल्ली फार चिडचिड करतेस, खूप विचार करतेस, इतकी काय थकतेस? इतकं थकत नको जाऊस." ही सगळी कामं आम्ही देखील केली होती, ती देखील वेळच्या वेळेत. पण आम्ही इतकी चिडचिड करत नव्हतो. असं तुम्हाला कधीतरी ऐकायला मिळतं ना? आणि मग हे ऐकल्यानंतर कसं वाटतं बरं? त्यावेळेस मनामध्ये एकच विचार येतो, इतकं सगळं वेळेवर सगळ्यांची तयारी केली, सगळ्यांचं खाणं-पिणं, तब्येतीकडे लक्ष दिलं आणि हे सगळं करता मी स्वतःकडे लक्ष न देता या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित जातीने लक्ष घातलं. पण मला काय मिळालं? अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा विचारले जातात, त्यावेळेस फार वाईट वाटतं आणि असं वाटतं, आपल्या कामाची कधी कोणाला कदर आहे का? तर मला असं म्हणायचंय यावरती, की गृहिणींनी सकाळी उठल्या-उठल्या कामाची लिस्ट करणं आणि दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करणं हे खूप गरजेचंच आहे. पण त्याचा जास्त अतिविचार करू नये. कारण की सकाळी उठल्याबरोबर सगळ्या कामांची लिस्ट आपल्या डोक्यामध्ये असते आणि ती लिस्ट तयार करत असताना, ती कामं पूर्ण करत असताना गृहिणी अगदी कमरेला पदर खोचून उभी असते आणि मग या वेळेमध्ये तिची दमछाक होत असते, स्वतःकडे दुर्लक्ष करते, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे देखील तिचं दुर्लक्ष होत असतं. मग साहजिकच आहे ना, गृहिणींची चिडचिड ही होणारच. आणि ही चिड-चिड होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, तर सकाळी उठल्याबरोबर ना, थोडंसं जर तुम्ही 6:00ला उठत असाल, तर 5:30ला उठा किंवा मग 7:00ला उठत असाल, तर 6:30ला उठा आणि सुरुवातीचा जो अर्धा तास जो आहे ना, तो तुम्हाला स्वतःसाठी द्या. त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःसाठी मेडिटेशन करा, देवाचं नामस्मरण करा आणि आजचा दिवस जो माझ्या वाटेला आलेला आहे आणि आजचा दिवस माझा प्रोडक्टिव्ह कसा होईल, किती सुंदर असा हा मी दिवस घालवू शकते, अशा विचाराने जर तुम्ही कामाला लागलात ना, तर तुमची दिवसाची सुरुवातच निगेटिव्ह पद्धतीने न होता मस्तपैकी पॉझिटिव्ह वेने होईल. अशा वेळेस ना सकाळचं योगा किंवा एक्सरसाइज, व्यायाम किंवा वॉकिंगला जाऊन आल्यानंतर ना थोडंसं निवांत 10 मिनिटं बसा हवेखाली. त्याच्यानंतर मस्तपैकी तुम्हाला आवडतं तसा मस्तपैकी फ्रेश आलं घालून एखादा चहा बनवा स्वतःसाठी आणि शांत अशा ठिकाणी जाऊन मस्तपैकी आवडीचं संगीत ऐकून तो चहाचा आस्वाद घ्या. मस्तपैकी स्वतःला थोडंसं रिलॅक्स करा, शांत करा आणि मग बघा मस्तपैकी तुमच्यामध्ये एक एनर्जी जागी होईल, जी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वेने प्रत्येक काम करण्याचा उत्साह देईल. तर जे लोकं असं म्हणतात ना, "इतकी काय थकतेस, इतकी काय थकलेली असते आणि कामं करत असताना चिड करते." तर मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे. कसं आहे ना, एखादी मशीन जर तुम्ही सतत तिला चालवत राहिलात ना, तर ती मशीन देखील गरम होते आणि इथे तर आपण जिवंत हाडामासाची माणसं आहोत आणि आपल्याला देखील भावना आहेत. आपण देखील थकत असतो. त्याच्यामुळे मला असं म्हणायचंय, घरातली कामं तर होतच राहणार आहेत आणि ती कामं करण्यासाठी आपल्याला दुसरं कोणीही हेल्प करणार नाही आणि म्हणून ही जर कामं आपल्यालाच करायची आहेत आणि चिड करून जर ती कामं करून आपल्या स्वास्थ्याचं जर आपल्याला नुकसान करून घ्यायचं आहे, तर मग हे काम करण्यात काय फायदा, नाही का? आणि म्हणून सकाळची सुरुवात फ्रेश, सकारात्मक दृष्टीने जर करायची असेल ना, तर पहिलं आपल्या देवाला स्मरण करा. मस्तपैकी कडक अशा चहाने आपल्या कामाची सुरुवात करा. सकाळी जर कामाचं पूर्ण प्लॅनिंग आपण आपल्या डोक्यात तर नक्कीच आपली चिड होणार आहे.
माझं पुढचं महत्त्वाचा पॉइंट आहे, बऱ्याच मी अशा गृहिणी बघितलेल्या आहेत, घरातील कामं सगळीचे सगळे मीच करणार असं त्यांना वाटत असतं आणि त्यांनीच केलं पाहिजे आणि ते व्यवस्थित परफेक्ट केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. बरं आता मला एक सांगा, हे ज्या गृहिणींना असं वाटतं, तर ते काम केल्यानंतर त्या कामाला कोणी ॲप्रिशिएट करतं का? किंवा त्या कामासाठी तुम्हाला कोणी अवॉर्ड वगैरे देतं का? तर मग सगळंच काम आपण एकटीनेच करण्याचा विचार आपण का करतो? आणि हे सगळं करत असताना आपली चिड होते. होत असते ना? नक्की मला सांगा. सगळीच कामं स्वतःवर ओढवून घेऊन स्वतःची फजिती करण्यापेक्षा ही कामं आपण वाटून घेतली पाहिजेत. कसं आहे ना, बऱ्याचशा गृहिणी सगळी कामं स्वतःच करण्याकडे कल असतो त्यांचा. शिवाय सगळी कामं मी व्यवस्थित परफेक्ट असं करू शकते असं त्यांना वाटत असतं. चांगली गोष्ट आहे. पण इथे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, आपण काही रोबोट नाही आहोत, की कंटिन्यू एकसारखं काम करत राहणं हे आपलं ध्येय नाहीये. आणि त्यामुळे ही जी कामं आहेत ना, थोडीफार आपण वाटून घेतली पाहिजेत आणि प्रत्येकाला त्या कामाचं भान असणं, जबाबदारी असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर कामाचं स्वरूप पाहून आपण ते कामं लहान मुलांना, मिस्टरांना किंवा मग सासू-सासऱ्यांना नक्की सांगू शकतो. भाजी आणण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत बाहेरून, ते नक्कीच सासू-सासरे करू शकतात किंवा मग घरातल्या छोट्या-छोट्या वस्तू ज्या जागच्या जागेवर ठेवायच्या, ती कामं मुलं नक्कीच करू शकतात. आणि आपल्यालाच असं वाटत असतं, की ते काय म्हणतील? तर ते कोणीही काही म्हणत नाही. सगळेजण आपल्याला मदतच करणार आहेत. मी अशाही काही महिला बघितलेल्या आहेत, सकाळी उठतात, घरातली सगळी कामं उरकत असतात. अगदी जेवण-खाणं सगळं उरकून आरामात त्यांची अंघोळ 2, 2:30, 3च्या आसपास होत असते आणि मग त्या असं म्हणत असतात, काम करत असताना पुन्हा आम्ही खराबच तर होणार आहोत, पुन्हा अंग घामाने तर भिजणार आहे. त्यामुळे सगळं काम झाल्यानंतर निवांत अशी अंघोळ मी करून मस्तपैकी फ्रेश होते. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात सुरुवातीला जर आपण अंघोळ करून ही जर कामं केली ना, तर आपली कामं करण्याचा स्पीड वाढतो, शिवाय सकारात्मकता वाढते. जर तुम्ही असंच सकाळी उठून कामं वगैरे करायला लागल्यानंतर 2:30-3 वाजता जर अंघोळ करत असाल ना, तर नक्कीच कंटाळा आणि चिडचिडपणा हा तर येणारच आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी ही सवय बदलली पाहिजे. तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आणि मराठी संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं, की घरामध्ये आलेला जो पाहुणा आहे, तो अतिथी देवो भव असं म्हणून आपण त्याचं स्वागतातिथ्य करत असतो आणि सगळं त्याच्या आवडी बनवण्याचं काम ही घरातली गृहिणी करत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, घरातील सगळं काम करत ती आधीच अर्धी तिची एनर्जी कमी झालेली असते आणि त्यानंतर पुन्हा सगळ्यांचं आवडीचं जर खानपान जर बघत राहिलं, तर पुन्हा साहजिकच आहे की धावपळ आणि अतिपरिश्रम झाल्यामुळे थोडंफार काहीतरी गडबड गोंधळ होण्याची शक्यता असते. कधीतरी भाजीत मीठ जास्त पडणं किंवा तिखट भाजी होणं किंवा काहीतरी असं स्वयंपाकामध्ये गोंधळ होणं हे स्वाभाविकच आहे. आणि हे देखील तितकंच खरं आहे, की घाई-गडबडीमध्ये चुका या होतातच होतात. त्याच्यामुळे तुमच्याकडनं जर अशी काही घाई-गडबडामध्ये जर चूक होत असेल, तर त्याला काही स्वतःला दोष देऊ नका. कारण की हे तर होणारच होतं. त्यामुळे ना, असं काही कधी तुमच्यावर जर प्रसंग येत असेल ना, तर सगळं स्वतःवर करण्याचा जास्त लोड घेऊ नका. कधीतरी काहीतरी गोष्टी बाहेरून तुम्ही मागवा आणि स्वतःचा कामाचा लोड कमी करा. माझा पुढचा महत्त्वाचा पॉइंट जो मी याआधी देखील शेअर केला होता. बऱ्याचदा आपण सकाळी उठल्या-उठल्या कामामध्ये गुंतलेलो असतो आणि त्यामुळे बऱ्याच गृहिणी नाईट सूट किंवा गाऊनमध्येच अख्खा दिवस किंवा बऱ्यापैकी दिवस त्या गाऊन किंवा नाईट सूटवर काढतात आणि त्यामुळे ना एक स्वतःची एक वेगळीच इमेज बनून जाते आणि स्वतःला एकदा त्या अशा गाऊनमध्ये आरशामध्ये जर बघितलं ना, तर आपल्याला एक नकारात्मक अशी भावना येत असते आणि म्हणून मला असं वाटतंय, की सकाळी अंघोळ केल्याबरोबर एक छान असे कपडे तुम्ही घातले पाहिजेत. लूज असायला हवेत ते कपडे जेणेकरून तुम्हाला काम करायला एक छान असं कम्फर्टेबल वाटेल आणि थोडंफार स्वतःची तयारी आवरून जर सगळी कामं केली ना, तर तुम्हाला काम करायचा उत्साह देखील येईल. आणि हा बदल तुम्हाला स्वतःला देखील जाणवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेवर खाणं, पिणं, झोपणं या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. बऱ्याचदा असं गृहिणींसोबत होतं, की मी नाही कसं म्हणू आणि असं म्हणत आपण सगळीच कामं करत असतो आणि स्वतःची एक वेगळीच इमेज समोरच्या माणसाच्या नजरेमध्ये देखील आपण तयार करत असतो आणि म्हणून मला असं वाटतंय जिथे आपल्याला नाही म्हणायला हवंय ना, तिथे आपण नाहीच म्हटलं पाहिजे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या देखील लक्षात येतं, "अरे बापरे! या व्यक्तीकडनं नाही देखील आपल्याला कधीतरी ऐकायला मिळेल असं वाटलंच नव्हतं."
तर या काही सवयी आपण गृहिणींनी लावून घेतल्या पाहिजेत टेन्शन फ्री आयुष्य जगण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.